अमरावती शहरातील सायन्स कोर मैदान येथे विभागीय मिनी सरस वैदर्भीय महोत्सव जिल्हा प्रदर्शन व विक्री 2026चे आयोजन करण्यात आले आहे। येथे जिल्ह्यातील विविध भागातून महिला बचत गटांनी आपल्या प्रदर्शनात भाग घेतला आहे। विभागीय मिनी सरस वैदर्भीय महोत्सवाप्रमाणे चिखलदरा महोत्सवात व्यापकता निर्माण करण्यासाठी महिला बचत गट प्रदर्शन विक्री केंद्र स्थापन करावे, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या वैदर्भीय महोत्सवाचे यश हा खरा असल्याचं यावेळी बावनकुळे यांनी म्हटलं आहे। प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी केले। यावेळी जिल्हा प्रशासनाने उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने सायन्स कोर मैदान येथे 8 मार्चपर्यंत महिला दिन महोत्सव आणि विभागीय मिनी सरस व वैदर्भीय महोत्सव 2026चे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवाचे पालकमंत्री श्री बावनकुळे यांनी उद्घाटन केले। त्यावेळी ते अमरावती शहरातील यावेळी सायन्स कोर मैदान येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ग्रामविकास विभाग स्वयं सहाय्यता समूह निर्मित वस्तू विभागीय प्रदर्शन व विक्री महिला विकास स्वयं सहाय्यता समूह शेंदुळा बुजुर्ग तालुका तिवसा जिल्हा अमरावती यांनी आपल्या बचत गटाच्या माध्यमातून इथे व्यावसायिक दृष्टिकोनातून किंवा महिलांना स्वावलंबी करण्यासाठी स्वतःच्या आपल्या उद्योगातून जीवन निर्भर करण्यासाठी एक उद्योग स्थापन केला आहे। या संदर्भात आपल्यासमोर या गटातील महिला इथं उपस्थित झाल्या आहे। त्यांनी आपण बघू शकता की इथं किती सारं त्यांच्या वस्तू तयार केलेल्या आहे आणि अतिशय स्वस्त आणि घरगुती या वस्तू आहे। त्या संदर्भात आपल्यासोबत या महिला ज्या बचत गटाच्या बोलणार आहे। काय आपलं नाव आहे आणि आपलं पद काय आहे संस्थेमध्ये? नमस्कार, माझं नाव मयुरी प्रदीप दसकर, मी महिला विकास स्वयंसहायता महिला बचत गटाची सचिव आहे व माझा गट तिवसा तालुका व्यवस्थापन अभियानांतर्गत जोडले गेलेला आहे आणि नारी शक्ती प्रभाग संघ हा आमच्या प्रभाग संघाचं नाव आहे। उन्नती ग्राम संघ हा आमच्या ग्रामसंघाला गट जोडलेला आहे महिला विकास स्वयंसहायता। आपल्या ज्या आपण वस्तू तयार केलेल्या आहे कशाच्या माध्यमातून केल्या आहे आणि जी विक्री आपण कशा प्रकारे करता? या वस्तू आम्ही बचत गटाअंतर्गत करतो। आमच्या महिला तयार करतात स्वतःचं जीवन। किती महिला म्हणजे आपल्या गटात किती महिला आहे? माझ्या गटात 11 महिला आहेत। 11 आणि कोणते उत्पादन आपण या महिला बचत गटाच्या माध्यमातून करत आहे? जसे की आपण आता बघत आहे की अनेक आपण नैसर्गिक आहे, गहू आहे, तांदूळ आहे, समजा अनेकही तुम्ही स्वतः काही पदार्थ इथं करता का याच्या संदर्भात? हो, सर्व महिला मिळून करतो आम्ही। आमचं गांडूळ खत आहे, दशपर्णी अर्क आहे, जीवामृत आहे, त्यानंतर हळद आहे, मिरची पावडर, धने पावडर आहे, केळीची चिप्स आहे, वाता आहे, फुलवाता, शुद्ध कापसापासून आम्ही शेतातल्या कापसापासून बनवतो त्या, तुरीची डाळ आहे आमच्याकडे, अगरबत्ती, धूपबत्ती, त्यानंतर हळदीपासून बनवलेलं शुद्ध कुंकूपणा। आणि शेतकऱ्यासाठी आपण इथं पाहत आहे गांडूळ खताची आपण निर्मिती केली आहे। एक ग्रामीण भागातून आपण आहे आणि ग्रामीण भागात त्या गांडूळ खताला शेतकरी घेतात काय? हो, डिमांड खूप चांगली आहे गांडूळ खताला पण। आणि याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे म्हणजे जे शेतकऱ्यांना आवश्यक आहे, जे काही ऑर्गॅनिक शेतीसाठी लागतं ते सर्व आमच्याकडे अवेलेबल आहे। जैविक निविष्ठ केंद्र आम्ही उभारलेलं आहे आमच्या शेतामध्ये। त्यानंतर आता महिलांचा पण खूप चांगला प्रतिसाद आहे त्याच्यासाठी। आज जागतिक महिला दिनानिमित्तानं आपण इथे स्टॉल लावलेला आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही इथे आमचे प्रोडक्ट आणलेले आहेत। शासनाची आपल्याला या संदर्भात काही मदत आहे का? आपण जर बचत गट स्थापन केला आहे, शासनाचा आपल्याला निधी काही मिळतो का? हो, शासनाअंतर्गत आम्हाला RF मिळतो, PMFE अंतर्गत कर्ज मिळतं, त्यानंतर बँकेचं कर्ज मिळतं, त्याच्यामध्ये सबसिडी पण असते, CIF फंड पण मिळतो। शासनाअंतर्गत आम्हाला खूप काही मदत मिळते। आपण एक काम करत असताना शासनाच्या अनेक बचत गट संदर्भात पंचायत समिती असू द्या किंवा जिल्हा प्रशासन असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, याच्या माध्यमातून जे शासकीय कर्मचारी आहे आपल्याला वेळोवेळी माहिती पुरवतात का काही संदर्भात, उद्योगासंदर्भात? हो, वेळोवेळी आम्हाला सर्व माहिती पण ते देतात आणि काही अडचणी असल्या तर आमच्या अडचणी पण मोकळ्या करतात। काही सपोज जर आम्हाला जर कुठे अडचण येत असेल, विक्रीसाठी अडचण येत असेल तर ती विक्रीची अडचण पण आमची दूर करतात। त्यानंतर आमच्याकडे कुठले लायसन्स काढायचे असतात ते लायसन्स पण ते सांगतात। वेळोवेळी आम्हाला शासनामार्फत मदत मिळत जाते। आपण आता या छोट्या छोट्या वस्तू आहे, आपला बचत गट जर पाहिला तर एक मोठ्या प्रगतीकडे वाटचाल करत आहे। यानंतर आपलं असं कोणतं प्रोडक्ट आहे की आपण तुमच्या बचत गटाच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातून मदतीच्या माध्यमातून आपण करू शकाल? आम्हाला गांडूळ खतच काढायचं आहे आणि म्हणजे आम्हाला जैविक निविष्टीकडे जास्त वळायचं आहे, कारण आम्ही एकात्मिक शेती प्रकल्पाकडे पण वळलेलो आहे। आम्ही पाणी फाउंडेशन अंतर्गत गट स्थापन केलेला आहे आणि आम्हाला त्याच्यासाठीच शेती
शेतीसाठी, जेणेकरून आपलं निसर्ग आणि आपलं सगळं संतुलन म्हणजे मिळून राहिलं पाहिजे. बचत गटाच्या माध्यमातून आपण एवढे मोठे प्रोडक्ट्स काढलेले आहे. आपल्याला नागरिकांचा काय प्रतिसाद आहे या संदर्भात, महिला असू द्या किंवा इतर आपण जे काढलेले आहे या संदर्भात? नागरिकांचा प्रतिसाद छान आहे. आणि तुमच्या वस्तू या जन आपला बचत गट आहे 11 जणांचा, आपण ज्या वस्तू काढल्या आहे यातून तुम्हाला काही आधार मिळतो आहे का, सांगा याचा उद्देश. वैयक्तिक आधार मिळतो. आर्थिकदृष्ट्या आम्ही आमचेवाले स्वतःचे प्रोडक्ट असल्या कारणाने, जेणेकरून आम्ही आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा याच्यामधून काही खर्च काढतो. आपल्यासोबत इतरही काही महिला जुळल्या आहे आणि या संदर्भात बोलणार आहे. काय आपल्या बचत गटाच्या माध्यमातून आपण नागरिकांपर्यंत आपल्या वस्तू पोहोचत आहे, शासनाची मदत आपल्याला काय आहे? आहे ना सर, आम्हाला लोन वगैरे भेटते आणि बरेचसे आम्हाला जे घरगुती जे आम्ही आपण जे तयार करतो जसे साहित्य वगैरे किंवा काही तर त्याच्यासाठी पण आम्हाला शासनाची मदत भेटते. आणि गटातून बरेचशा प्रकारचं असं लोन वगैरे भेटते. आम्हाला काही बिझनेस वगैरे करायचा आहे, नवीन नवीन प्रकारचं. खाद्यपदार्थाचा जर विचार केला तर आपण आता इथे एक पदार्थ पाहिलेला आहे, मैसूर पाक. या संदर्भात आपली काय सेलिंग आहे, काय उत्पादन आहे? स्वतः घरी आपण बनवत आहात मैसूर पाक. काय पदार्थ असतं या मैसूर पाकमध्ये? त्याच्यात बेसन असतात, साखर, दूध, पाणी, तूप असतं. गावाच्या माध्यमातून आपल्याला काय प्रतिसाद मिळत आहे? अनेक महिला जुळलेल्या आहे. महिलेचा आम्हाला खूप प्रतिसाद आहे. आम्ही ज्या 11 बाया आहेत त्या सोबत मिळून आम्ही हे उत्पादन तयार करतो. त्यामुळे आम्हाला पैशाची अडचण येत नाही, कारण आमचे कामं कसे बाहेर न जाता आम्हाला गटातल्या गटातच आमचे कामं होतात. ग्रामीण भागात असल्यामुळे ग्रामपंचायतचा तुम्हाला काही फायदा होतो काय? ग्रामपंचायत प्रशासन आहे किंवा ग्रामसेवक आहे, सरपंच आहे, या संदर्भात आपल्याला कोणी सहकार्य करतं काय या गटाला? आपल्यासोबत काही इथं अधिकारी वर्ग जुळलेले आहे बचत गटाच्या माध्यमातून, इथं ते व्हिजिट करत आहे. काय सर आपण सांगू शकाल काय बचत गटाच्या माध्यमातून शासनाला काय मदत होते आणि काय सहकार्य असतं? माझं नाव सुमित वसुकर, मी पंचायत समितीच्या प्रभाग काम करतो. तर सध्या आपली 4 ते 8 तारखेला इथं महिला प्रदर्शन चालू आहे, मिनी सरस. यांच्यानंतर महिला विकास चंद्रपूर स्टॉल लावला यांनी. तर सदर या गटाला सुरुवातीला हिरकरी पुरस्कार भेटलेला आहे यांच्या उत्पादनावर. नंतर यांचा CI भेटला आहे, PP म्हणून 4.5 लाख रुपये त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी फंड मिळाला आहे. आणि यांची इतर व्यवसाय सुरळीत चालू आहे. याच्या माध्यमातून त्यांचं कुटुंब असेल, समाज शिक्षण असेल, घराचं उपजीविका आहे, त्यांचं सुरळीत चालू आहे. आपण जर बघितलं तर सरांनी सांगितल्याप्रमाणे महिला विकास स्वयंसहायता समूह हा शेंदुळा बुद्रुक तिवसा येथील गट आहे आणि याला हिरकणी पुरस्कार मिळाला आहे, म्हणजे विशेष आहे. आणि एक नावाजलेला हा गट मानला जातो आणि मोठ्या प्रमाणात तालुकाच नाही, जिल्हा आणि राज्यभरात त्याचे उत्पादन आता ते सोपे करण्याकरता आणि त्याचं वितरण करण्याकरता ते प्रयत्नशील आहे, जेणेकरून राज्याच्या अनेक भागात त्यांचं उत्पादन जाऊ शकेल. अशा प्रकारचा हा गट सध्या आपण पाहतो आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात इथं महिला बचत गट आहे. मात्र एकीकडे बचत करत असताना यांनी मोठ्या प्रमाणात उत्पादनाची इथे सर्व स्तरातून आहे. आणि विशेष म्हणजे शेतकऱ्याच्या माध्यमातून जे जैविक खत असते ते पण त्यांनी गांडूळ खत बनवलेलं आहे. त्यांना मोठी मागणी सध्या गांडूळ खताची शेतकऱ्यांना आहे, त्यामुळे त्यांचा हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू शकतो. अशा प्रकारची त्यांनी आपल्याला माहिती दिली आहे. राज्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळेजी इथे पोहोचले आहेत. त्यांनी सुद्धा या महिला बचत गटांना आता भेटी द्यायला सुरुवात केली आहे. त्यांनी पण बचत गट मोठ्या माध्यमातून समोर जावे हा त्यांचा एक विचार आहे. आणि ह्या महिला बचत गटाने एक असं म्हटलं तर एवढं मोठं उत्पादन काढून एक इतिहासच निर्माण केला आहे. अशा प्रकारचं आता महिलांनी या संदर्भात आपल्याला माहिती दिली आहे. महिला विकास स्वयंसहाय्यता समूह शेंदुळा बुद्रुक तालुका तिवसा जिल्हा अमरावती या महिला बचत गटाने यावेळी आपले उत्पादने या प्रदर्शनीमध्ये ठेवले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात या प्रदर्शनीमध्ये या बचत गटाला उत्कृष्ट असं नागरिकांनी पसंती दिली आहे. या कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनीसुद्धा या स्टॉलला भेट दिली. त्यावेळी त्यांनी कौतुक केले आहे. तर अनेक अधिकारी, मंत्री, पालकमंत्री व आमदार उपस्थित होते. यावेळी या महिला बचत गटाच्या सचिव मयुरताई धसकट यांनी संपूर्ण विस्तृत माहिती बचत गटाच्या मार्फत दिली.